नमस्कार मित्रांनो, मी सुहानी आणि आज आपण बघणार आहोत की मी 12th मध्ये असताना कशा पद्धतीने अभ्यास केला होता किंवा मला 12th मध्ये मॅथ्समध्ये 95 आउट ऑफ 100 कसे मिळाले होते. सो बेसिकली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मॅथ्सबद्दल जर तुमचं असं असेल की तुमच्याकडे पी-सी-एम आहे, तर तुम्हाला मॅथ्सला द्यायला वेळ आहे. पण पी-सी-एम-बी असेल ना, तर थोडंसं मॅथ्स करायचं की बायो करायचं असं होऊ शकतं. आय कॅन रिलेट बिकॉज माझं पण पी-सी-एम-बी होतं आणि त्यामुळे नक्कीच हे खूप कन्फ्युजन असते की एक्झॅक्टली कसला अभ्यास करायचा आहे. आणि त्यामध्ये असं होतं की ना धड बायोकडे लक्ष दिलं जातं आणि ना धड मॅथ्सकडे लक्ष दिलं जातं. सो व्हॉट आय डिड वॉज, एकतर पहिली गोष्ट म्हणजे बायोपेक्षा पण मॅथ्स कंपॅरेटिव्हली थोडाफार इझी आहे असं आपण म्हणू शकतो. याचं कारण याचं कारण हे आहे की तुम्ही जर पी-वाय-क्यूज बघितले, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले, तर त्यामध्ये तुम्हाला कळेल, एक तुम्ही मागच्या साधारणतः 5 वर्षांचं पण पाहिलं तरी तुम्हाला कळेल, की काही असे प्रश्न आहेत ना, जे खूपदा रिपीट होतात. म्हणजे सेम टू सेम क्वेश्चन येतात, काही मायनर चेंजेस करून. सो म्हणजे व्हॅल्यूमध्ये चेंज असेल किंवा एखादी एक्स्ट्रा काहीतरी व्हॅल्यू फाइंड आउट करायचे किंवा नाही करायचे वगैरे असे काहीतरी सिंपल चेंजेस करून तुम्हाला तो क्वेश्चन परत-परत विचारला जातो. सो ही एक स्ट्रॅटेजी होती, की ज्यामुळे मॅथ्सचा अभ्यास थोडासा कमी करावा लागतो. एकतर तुम्ही एक फॉर्म्युला केलात तर 4 प्रश्न सोडवू शकता. बायोलॉजीमध्ये थोडंसं प्रत्येक कॉन्सेप्ट वेगळी असते. सो प्रत्येकाचा वेगळा रट्टा मारावा लागतो. सो त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे आय नो की तुम्हाला सी-ई-टी द्यायची असेल, तुम्हाला जे-डबल-ई द्यायची असेल, तुम्हाला नीट द्यायची असेल, ह्या पण एक्झाम्स तुमच्याकडे आहेत आणि इनफॅक्ट बोर्ड्स पण आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, की मॅथ्समध्ये तुम्ही फॉर्म्युला जे-डबल-ईसाठी करा, सी-ई-टीसाठी करा किंवा बोर्ड्ससाठी करा. फॉर्म्युला सेमच राहणार आहे. फक्त इतकंच, की जेव्हा तुम्ही जे-डबल-ई किंवा सी-ई-टीची प्रिपरेशन करताय, तेव्हा तुम्हाला ते एम-सी-क्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने कसं सॉल्व्ह करायचं हे माहिती आहे. हे माझ्या बाबतीत पण सेम झालं होतं, की मला एम-सी-क्यूसाठी सॉल्व्ह करता यायचं. पण जेव्हा फुल ते स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचंय, कारण बोर्ड्समध्ये तुम्हाला ते स्टेप स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करावं लागतं. सो जेव्हा ते स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचंय ना, तेव्हा नाही करता येत. सो मग त्यासाठी काय करायचंय, आत्ता जेव्हा तुम्ही सी-ई-टी, जे-डबल-ई कुठले पण क्वेश्चन सॉल्व्ह कराल, इव्हन तुम्हाला माहिती आहे, की मला त्या एक्झाम्समध्ये हे स्टेप्स नाही रिक्वायर्ड आहेत, तरी पण तुम्ही ट्राय करा, की तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह कराल. आय नो की ते करताना वेळ जातो. पण आत्ता वेळ द्या शक्यतो त्याला. जेव्हा नोव्हेंबर, डिसेंबर येईल, तेव्हा तुम्ही मग विदाऊट स्टेप सॉल्व्ह करण्याचं ट्राय करा. कारण तुम्हाला सॉल्व्ह तर करता येतं. फक्त तुम्हाला ते मनातल्या मनात सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे? सो आता हवं तर वेळ द्या, जेणेकरून तुमच्या आता स्टेप्स जर एकदा क्लिअर झाले ना, की परत तुम्ही ते बोर्ड्सला पण वापरू शकता, तुम्ही जे-डबल-ईला पण वापरू शकता, तुम्ही सगळ्या एक्झामसाठी वापरू शकता. ठीक आहे? सो हे माझं म्हणणं आहे याच्याबद्दलचं. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत? आता ऑगस्ट सुरू होतंय. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. साधारणतः 4 महिने आहेत. डिसेंबरपासून तुमचे मोस्टली प्रॅक्टिकल्स, प्रिलिम्स, डिसेंबर, जानेवारी मोस्टली त्याच्यामध्ये जातं. जानेवारीचा हाफ जे काय आहे ते आणि हाफ जानेवारी, हाफ फेब्रुवारी सगळं एक्झाममध्ये जातो. सो आता तुम्हाला काय करायचं आहे, की नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे तुमच्याकडे. साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 4 महिने आहेत. आता या 4 महिन्यामध्ये आपण काय करू शकतो? तर मी तुम्हाला वेटेज वाईज देते चॅप्टर्स, की कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे. सो दॅट तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळेल, की कोणत्या चॅप्टरला किती जास्त वेळ द्यायचा आहे, कुठला चॅप्टर आधी करणं अपेक्षित आहे आणि कुठला आपण थोडासा कमी लक्ष दिलं तरी पण चालणार आहे. आता बघा, लेट्स स्टार्ट विथ पार्ट 1. ह्याच्यामध्ये दोन्ही एकत्र आहे. हे जे वेटेज आहे ते विथ ऑप्शन आहे. बोर्ड्समध्ये 12च्या बोर्ड्समध्ये स्पेसिफिकली विथ ऑप्शनवालं वेटेज फॉलो केलं जातं. विदाऊट ऑप्शन आपण मोस्टली काही सांगू शकत नाही, बट विथ ऑप्शनवाला तरी तुम्हाला फॉलो केलेलं बघायला मिळेल. असा आपला पेपर जो आहे तर तो 80 मार्क्सचाच असतो. बट अकॉर्डिंग टू धिस विथ ऑप्शन तो 112 मार्कांचा होतो. आय गेस माझ्या मागे थोडंसं जे मार्क्स आहेत तर ते लपले जात आहेत. तर ते थोडंसं मी इकडे घेते आणि मी शिफ्ट होते. जराशी अरेंजमेंट करूयात आपण. सो मी हाफ दिसेन, बट ठीक आहे. सो आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 मिक्स केलंय मी, कारण अर्थात आपल्या पेपरमध्ये असतं त्याप्रमाणेच. सो पूर्ण पेपर जो आहे आपला 80 मार्क्सचा, तर तो विथ ऑप्शन 112 मार्कांचा होतो. आता याच्यामधून तुम्ही काय अनालिसिस करणार आहात? एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, की मॅथ्स 1 कंपेअर टू मॅथ्स 2 ईझी असतो आणि हा नेहमी असणारच आहे. 10th पासून आपण हे बघतोय. पण आपल्या पेपरमध्ये मॅथ्स 1, मॅथ्स 2 एकत्र येत असल्यामुळे व्हॉट बेनिफिट इज, की तुम्ही पार्ट 1 कडे जास्त फोकस केलत, तरी तुम्ही चांगला स्कोर मिळवू शकता. आता बघा, हा पहिला चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक. तुम्ही हा चॅप्टर अभ्यासला असेल. याच्यामध्ये काहीच नाहीये, म्हणजे तुम्ही अगदी एक मला विचाराल तर एकदा जर तुम्ही हा चॅप्टर केलात ना, तर परत अगदी तुम्ही 2-3 महिन्यांनी उघडलात तरी पण तुम्हाला रिकॉल करता येईल, एवढा इझी हा चॅप्टर आहे आणि अगदी 1-1.5 तासामध्ये तुम्ही हा चॅप्टर रिवाइज करू शकता. सो हा तर अजिबात कोणीही सोडायचा नाहीये, कारण 8 मार्क्स इज ह्यूज. ठीक आहे, त्याच्यामुळे हा चॅप्टर सगळ्यांनी करायचा आहे 8 मार्क्सवाला. नेक्स्ट आहे मॅट्रायसेस. मॅट्रायसेस पण इझी आहे.
बट होऊ शकतं की तुम्हाला सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागेल रिड्यूस वगैरे करण्यासाठी. ते कधी-कधी मॅट्रिक्स थोडं मोठे नंबर्स येऊ शकतं. सो त्याच्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. बट अगेन हा पण इझीच आहे. सो हा स्किप नाही करायचा आहे. मेथड्स बघून घ्या कारण मॅथेमॅटिक्समध्ये स्टेप्सला मार्क्स असतात. सो तुम्ही जेवढे स्टेप्स परफॉर्म कराल तेवढे तुम्हाला मार्क्स मिळतात. अगेन माझी पण ही स्ट्रॅटेजी होती की एखादा क्वेश्चन नाही येत आहे. बट ॲटलीस्ट यू शुड ट्राय टू राईट द स्टेप्स की फॉर्म्युला लिहिला आहे, तुम्ही गिव्हन लिहिलंय, तुम्ही टू प्रूव्ह जे काय असेल ते लिहिलंय, तुम्ही डायग्राम रिलेटेड डायग्राम ड्रॉ करताय, तुम्ही डायग्रामला एक्सप्लेन करताय. ॲटलीस्ट स्टेप्स लिहा. शून्यापेक्षा काहीतरी मिळणं इज ऑलवेज बेटर. सो ॲटलीस्ट स्टेप्स लिहिण्याचा ट्राय करा, त्याचे काहीतरी मार्क्स मिळतील. सो मेट्रायसिस पण करायचाच आहे. ट्रिगो जे आहे याच्यामध्ये तुम्हाला इझी क्वेश्चन्स पण बघायला मिळतील. म्हणजे अगदी टू प्रूव्ह वाले काही होऊ शकतं ते तुम्हाला असं वाटते नाही होणार आपल्याच्याने. पण जे इझी वाले आहेत ते तरी करा. म्हणजे अगदीच तुम्ही ह्याला 10 पैकी 10 मिळतील असं न मानता एक साधारणतः 6-7 मार्क मिळतील एवढा तरी याचा अभ्यास तुम्ही नक्कीच करायचा आहे. बेसिक फॉर्म्युले वगैरे ते तर तुम्हाला 10th मध्ये 11th मध्ये सुद्धा होते. आणि आय मेक म्हणजे असं मी तुम्हाला लिहून देऊ शकते की 11th पेक्षा तरी 12thचं हे ट्रिगो इझीच आहे. त्याच्यामुळे हे नक्की करा. काही जास्त डिफिकल्ट नाहीये. अगदी पूर्णच नाही झाला तरी पण पूर्ण स्किप न करता थोडा थोडा भाग तरी तुम्हाला करायचा आहे या चॅप्टर मधला. स्ट्रेट लाईन्स अगेन इझी. तुम्हाला जर हवं असेल ना तर मी जे PYQs आहेत 12th स्टँडर्डच्या सगळ्या चॅप्टर्सचे ते मी अपलोड केलेले आहेत. त्याची एक प्लेलिस्ट मी ऑलरेडी टाकलेली आहे. आणि ट्रस्ट मी तेवढेच PYQs तुम्ही करायचे आहेत. ते जरी तुम्ही खूप डीपली केलेत ना तरी कसलाही क्वेश्चन आला तरी पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सगळ्या PYQs वरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. लाईव्ह घेतलं होतं मी मागच्या वर्षी. तेच व्हिडिओ तुम्ही रेफर करू शकता. अगदी पटापट सगळे उत्तरं वगैरे सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. अजिबात टाइमपास नाही आहे त्याच्यामध्ये. सो तुम्ही एकदा पाहिलं तरी पण तुम्हाला कळेल की PYQs काय होते. अजून एक गोष्ट, प्रमोशन नाही या व्हिडिओमध्ये पण तरी पण सांगायचं म्हटलं तर टार्गेट पब्लिकेशनचं एक खूप कमाल बुक आहे PYQचं. लिटरली मी तुम्हाला सांगते की साधारणतः जेव्हा एक ऑक्टोबर-नोव्हेंबर स्टार्ट झाला होता, मी मॅथ्सचा अभ्यास जास्त नव्हता केला तोपर्यंत. बट ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून मी सुरुवात केली होती आणि आय डिरेक्टली स्टार्टेड विथ PYQs. मी या पुस्तकामधले सगळे सम नाहीत सॉल्व्ह केलेले आहेत. इव्हन काही तर असे मी टच पण नाही केलेले आहेत. मी फक्त PYQs मधले क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्या टार्गेटचं आय गेस काहीतरी 1993 टू 2025 आय गेस 26-25 काहीतरी असेल. तर हे सगळ्याचे PYQs विथ आन्सर्स आणि विदाऊट आन्सर्स असे 2 पुस्तकं मिळतात. विथ आन्सर्स वाला थोडासा महाग आहे, काहीतरी 400-500 रुपयापर्यंत येतं. विदाऊट आन्सर इज अप्रॉक्सिमेटली 200 पर्यंत येतं. सो विदाऊट आन्सरमध्ये फक्त क्वेश्चन्स आहे. विथ आन्सरमध्ये त्याचे सगळ्याचे सॉल्व्ड आन्सर्स पण आहेत. सो मी विथ आन्सर्सवाला घेतलं होतं, जे की कमाल पुस्तक आहे. तुम्ही ते बायोलॉजीसाठी वापरा, मॅथ्स त्याच्यामध्ये PCMB चारी पण विषय आहेत. तर तुमचा जो कुठला विषय असेल तो सगळा त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ते नक्की वापरा तुम्ही पुस्तक. कारण हे जे पण 95 आलेले आहेत ऑल क्रेडिट गोज टू दिस पुस्तक. कारण त्याच्यामध्ये सगळे PYQs असल्यामुळे ना तुम्ही एका वेळेस आणि चॅप्टर वाईज आहे, प्रॅक्टिस सेट वाईज असल्यामुळे तुम्ही एकाच वेळेस सगळ्या आतापर्यंतच्या क्वेश्चनचा अभ्यास करू शकता. सो मग पुस्तकामधले सगळे क्वेश्चन्स करायची गरज नाहीये. बोर्डसाठी सांगते मी, बाकी CET इज नॉट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. पण बोर्डसाठी तुम्ही तेवढंच केलं तरी पण सफिशियंट आहे. प्रत्येक चॅप्टरचे हार्डली काहीतरी 10 ते 12 प्रश्न आहे. तेवढेच सफिशियंट आहेत कारण तेच एक्झामला रिपीट येतात. कारण मॅथ्समध्ये असं नवीन डिस्कवरी काही होणार नाहीये क्वेश्चन्सची. सो जे काही आहे ते यातलंच रिपीट होतात. तर ते बुक नक्की रेफर करा तुम्हाला पॉसिबल असेल तर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे किंवा त्याचं सेकंड हँड कॉपी वगैरे पण असतात तर त्या पण चेकआउट करू शकता. आणि ते पण नसेल शक्य तर मी जे व्हिडिओज अपलोड केले आहेत दोज आर बेस्ट. ठीक आहे. पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन थोडंसं तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. पण याचे आय गेस 4 ते 5च फॉर्म्युले आहेत जे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेत. तेवढे केले तर हा चॅप्टर असा होऊन जातो. लाईन आणि वेक्टर्समध्ये अगेन थोडं इमॅजिन करावं लागतं, जे की पटापट होणं पॉसिबल नाही. थोडासा वेळ द्यावा लागेल. हा इतका इझी नाहीये हे मी तुम्हाला क्लिअरली सांगते. वरचे सगळे चॅप्टर्स इझी होते. वेक्टर्स थोडंसं इझी नाहीये. त्याच्यामधले प्रॅक्टिस सेट जो पहिलावाला आहे तो फॉर्म्युला बेस्ट आहे की तुम्हाला फॉर्म्युलाला लिहिलं आणि झालं. तर त्यातले अगेन जे इझीवाले क्वेश्चन्स आहेत 5.1 वाला असेल, 5.2 वाला असेल, हे इझी वाले आहेत. तेवढे जरी तुम्ही केले तरी पण चालेल की परपेंडिक्युलर, पॅरलल वगैरे जे ओळखायचं आहे. सध्या तेवढे केले तरी पण चालेल. अगदी तुम्ही फुल 12 मार्क्स याला मिळतील असं न कन्सिडर करता त्यातले ॲटलीस्ट 6-7 जरी मिळाले तरी पण चालतील. तेवढा वेक्टर केला तरी पण चालणार आहे. लाईन अँड प्लेनमध्ये पण इमॅजिनेशन करावं लागतं थोडंफार. सो अगेन मी त्या व्हिडिओमध्ये जेवढे क्वेश्चन सांगितलेले आहेत तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे. लिनियर प्रोग्रामिंग काही नाही याच्यामध्ये. तुम्ही फक्त लास्ट प्रॅक्टिस सेटमधला एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा, प्रॅक्टिससाठी सफिशियंट आहे. बाकी तुम्ही कुठलाही क्वेश्चन आला तरी पण सॉल्व्ह करू शकता. सो एक फक्त करून बघा. 4 मार्काचंच आहे. 4 मार्काचा एकच प्रश्न येतो. बट कधी कधी असे होतं की 2 मार्कासाठी एक MCQ येतं आणि 2 मार्कासाठी एक छोटासा क्वेश्चन येतो. पण तुम्ही एकदा तो लास्ट प्रॅक्टिस सेट मधला कुठलाही एखादा सगळे असणारा एक प्रश्न सोडवलात ना की तुम्हाला सगळे बाकीचे कुठले पण छोटे मोठे क्वेश्चन्स आरामात येणार. ठीक आहे. सो तुम्हाला फक्त 1 ते 2 क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत लास्ट प्रॅक्टिस सेट मधले. सफिशियंट आहे तेवढं. ठीक आहे. त्याला जास्त वेळ नाही लागत. हा आणि पहिला चॅप्टर आरलाय की हार्डली तुम्ही अर्धा तास वगैरे काय त्या दोघांना पण इट्स सफिशियंट.
नेक्स्ट आहे डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशन अगेन जर तुम्ही डिफरन्सिएशन केलं तर तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आपला पण येऊन जाणार. त्याच्यामुळे हा चॅप्टर केला तर ऍप्लिकेशन तुम्हाला आरामात येणार. ऍप्लिकेशन मध्ये काही पर्टिक्युलर टाइप्स आहेत की स्पीड डिस्टन्स वाला ऍप्लिकेशन आहे आणि काय काय ऍप्लिकेशन आहे ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सगळ्या टाइप्सचे क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. सो ती प्लेलिस्ट मी लिंक देणार आहे त्याची कमेंट बॉक्समध्ये, ते नक्की चेकआउट करा. कारण जे मी त्याच्यामध्ये शिकवलेला आहे तोच अभ्यास मी पण केला होता. सो इट्स लाईक प्रूव्हन स्ट्रॅटेजी असल्याप्रमाणे आहे ते. डिफरन्सिएशनचे सगळे बेसिक आयडिया आहे. एक फॉर्म्युलाचा चार्ट बनवा. प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधले 2-2 क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा आधी PYQs लावा हवं तर. सो तुम्हाला आयडिया मिळेल की कसे क्वेश्चन्स येतात आणि मग प्रॅक्टिस सेटमधले सिमिलर क्वेश्चन सॉल्व्ह करा. तेवढी प्रॅक्टिस सफिशियंट आहे. फक्त ते जे तुम्ही चार्ट बनवाल फॉर्म्युलाचे ते रोज म्हणजे एक साधारणतः इंटरव्हल्स नंतर रीड करत राहा, जेणेकरून फॉर्म्युला लक्षात राहील. कारण जेव्हा तुम्ही फक्त डिफरन्सिएशन वाचाल इट्स बेटर. तुम्ही सोबत इंटिग्रेशन पण वाचलं की ते खूप कन्फ्युजन होतं. सो तुम्ही ट्राय करा की एका डेफिनेट इंटरव्हल नंतर तुम्ही डिफरन्सिएशनचे फॉर्म्युले रिपीट किंवा रिवाइज करताय, सो दॅट इंटिग्रेशन जरी केलं तरी पण हे नाही विसरणार तुम्ही. ठीक आहे. अगेन जर तुम्ही डिफरन्शिएशन केलं तर ऍप्लिकेशन आपोआप येईल, किंवा ऍप्लिकेशन इझी आहे. सो ऍप्लिकेशनचे 9 मार्क्स तर कन्फर्म आहेत. यामध्ये होऊ शकतं की कधी कधी टू प्रूफ मध्ये थोडंसं तुम्ही गडबडून गेला तर मार्क्स कमी होतील. बट येस, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह तुम्हाला 100% येणार, कारण ते इझी आहे. त्याच्यामध्ये काही खूप डिफरन्शिएशनच्या खोलात नाही जात, आपण वरचेवर फक्त करतो. फक्त तुम्हाला फॉर एक्झाम्पल कधी कधी असं असतं की एरिया हा दिलाय, रेडियस हा दिलाय, तर काय चेंजेस होतील वगैरे ते फाइंड आउट करायचे असतात. तर ते फक्त तुम्हाला एकदा कळलं की तुम्ही आरामात हे ऍप्लिकेशन सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन वाले. हे जे 3 चॅप्टर्स आहेत यामधलं डिफायनाईट तर अगेन इझी आहे. इनडिफायनाईट मध्ये काही हे आहे थिअरम्स आहे ते तुम्हाला करावे लागतील. आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफायनाईट इंटिग्रेशन इज द इझिएस्ट. म्हणजे जसे की डिफरन्सिएशन आलं की ऍप्लिकेशन येणार आहे. सिमिलरली तुम्ही जर डिफायनाईट इंटिग्रेशन नीट केलं ना तर ऍप्लिकेशन इज इझिएस्ट. म्हणजे माझा आवडीचा होता तो चॅप्टर. लिनियर प्रोग्रामिंग असेल, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन असेल, कारण एक तर 4 मार्काचा क्वेश्चन फिक्स्ड असतो आणि 4 मार्क मिळतात आपल्याला, कारण खूप इझी क्वेश्चन्स विचारले जातात. ह्याच्यामध्ये पण फक्त PYQ करायचे, काही एक्स्ट्रा करायची गरज नाहीये. PYQ मधले पण जे खूप ओल्डवाले PYQ असतील ते स्किप मारा. जे साधारणतः 2000च्या आसपास पासून ते 2026 पर्यंत विचारलेले आहेत तेवढे फक्त करा, कारण त्यातलाच एखादा रिपीट होतो. ठीक आहे. बाकी डिफायनाईट इंडिफायनाईटचे थोडेसे तुम्हाला थिअरम्स करावे लागतील. यामध्ये अगदी 16 पैकी 16 मिळणं थोडंसं हे होऊ शकतं. सो ऍटलीस्ट 10 पर्यंत जरी तुम्ही या दोघांना मिळून करू शकला तेवढ्या लेवलचा अभ्यास तरी पण सफिशियंट आहे. डिफरन्शियल इक्वेशन्स मध्ये इंटिग्रेशन आणि डिफरन्सिएशन दोघांचा कॉम्बो आहे. सो जर तुम्ही वरचे सगळे चॅप्टर्स नीट केले असतील किंवा तुम्हाला बेसिक इंटिग्रेशन डिफरन्सिएशन येतं एकदम बेसिक, तरी पण तुम्ही डिफरन्शियल आरामात करू शकता. डिफरन्शियल जास्त डिफिकल्ट नाहीये, इझीच आहे. पण तुम्हाला बेसिक इंटिग्रेशन डिफरन्सिएशन आलं पाहिजे, मग तुम्ही हे आरामात करू शकता. जास्त काय याच्यामध्ये अवघड नाहीये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी. हे तर कमाल इझी आहे आणि बायनॉमियल पण इझीच आहे. हे तर 10 मार्क हातचे आहेत, हे कोणाचेच नाही गेले पाहिजेत अजिबात. जसं मॅथमॅटिकल लॉजिक मधला एकही मार्क नाही गेला पाहिजे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मधला नाही गेला पाहिजे. लिनियर प्रोग्रामिंग मधला एक पण मार्क नाही गेला पाहिजे. ऍप्लिकेशन डेरिव्हेटिव्ह मधला नाही गेला पाहिजे. ऍप्लिकेशन ऑफ डिफायनाईट इंटिग्रेशन मधला नाही गेला पाहिजे. प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल मधला नाही गेला पाहिजे एकही मार्क. हे सगळे आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारे आहेत. बाकीमध्ये वरखाली होऊ शकतं, कारण काही ठिकाणी थिअरम्स आहेत, काही ठिकाणी पार्ट 1 मध्ये इमॅजिनेशन करावं लागते की पॉईंट कुठे आहे, लाईन कुठे आहे, वेक्टर कुठे आहे. पण हे सगळे जे आता मी नावं घेतली ते सगळे कन्फर्म मार्क्स मिळवून देणारे चॅप्टर्स आहेत. सो मी जर तुम्हाला असं सुरुवात वगैरे तुम्हाला करायची आहे आता ऑगस्ट पासून, तर रॅदर दॅन तुम्ही कशी कराल त्यापेक्षा मी कशी सुरुवात केली होती ते मला सांगायला आवडेल. सो सगळ्यात पहिल्यानंतर माझा कुठल्याही एक्झामसाठी हाच अप्रोच असतो की आधी आपण सिलेबस बघायचा असतो, आधी आपण वेटेज बघायचं असतं आणि मग साधारणतः एक बेसिक आयडिया घ्यायची की प्रत्येक चॅप्टरमध्ये काय काय आहे. आता आय होप की तुम्ही आयडिया घेतली असेल, नसेल तरी पण मी आता तुम्हाला थोडक्यात आयडिया दिलेली आहे. तर हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे ऍट दॅट टाइम मी जेव्हा तुम्हाला म्हटलं की ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली होती मी, कारण सुरुवातीला मॅथ्सच्या ऐवजी माझा फोकस थोडासा बायोवरती जास्त होता. बट तरी सुद्धा जेव्हा मी ऑक्टोबरला सुरुवात केली, मी तर 1 महिना 2 महिना लेट होते तुमच्यापेक्षा, तुम्ही लवकर आहात. तर मी सुरुवातच प्रोबॅबिलिटी पासून केली होती पार्ट 2 ची, आणि पार्ट 1 ची सुरुवात मॅथमॅटिकल लॉजिक पासून केली होती. सो हा माझा पहिला चॅप्टर होता मॅथमॅटिकल लॉजिक. नेक्स्ट मी मॅट्रायसिस केलं होतं आणि नेक्स्ट मला माझ्या कॉलेजमधून सांगितलेलं होतं की लिनियर प्रोग्रामिंग इझी आहे. सो मी त्याच्यानंतर लिनियर प्रोग्रामिंग आधी करून घेतलं होतं. पार्ट 2 मध्ये मला ऑलरेडी थोडासा फोबिया होता डिफरन्सिएशन इंटिग्रेशनचा, जो की सगळ्यांना सुरुवातीला असू शकतो. जर तुम्हाला 11th तुम्ही मॅथ चांगला केला नसेल तर थोडाफार असू शकतो. सो मला होता. सो त्याच्यामुळे मी बघितलं की सगळेच चॅप्टर इंटिग्रेशन डिफरन्सिएशन वाले आहेत, तर आपण आधी प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल करूया. सो मी आधी ते 2 चॅप्टर एकदम पक्के करून घेतले. सो माझ्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आला की येस, म्हणजे मॅथ्स करू शकते मी, ऍटलिस्ट शून्यापासून कुठेतरी जाऊन पोहोचावं म्हणून मी ते केलं होतं. त्यानंतर एकदा कॉन्फिडन्स आल्यानंतर मग आय रिअलाइज की ठीक आहे, आता आपण बाकीचे चॅप्टर्स घेऊ शकतो. मग मी पार्ट 1 मधलं ट्रिगो आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, मग जे सिक्वेन्सने आहे ते केलं.
पॅरलली पार्ट 2 मध्ये मी आधी डिफरन्सिएशन केलं, त्यानंतर मी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज केलं होतं. त्यानंतर मी डिफायनाइट केलं, कारण माझ्या मते मला थोडंसं इनडिफायनाइट अवघड वाटायचं, आय डोंट नो व्हाय. पण मी आधी डिफायनाइट केलं, डिफायनाइट नंतर डिफायनाइटचे ॲप्लिकेशन्स केले. हे 2 चॅप्टर्स मी शेवटी केले होते, जेव्हा माझ्याकडे वेळ शिल्लक होता. इव्हन वेक्टर्स पण मी शेवटी केलं होतं, लाईन अँड प्लेन पण काहीतरी शेवटच्या काही दिवसांमध्ये केलं होतं. बट लकीली शेवटी केलं तरी पण ते समजायला इझी आहेत. फक्त माझा फोबिया असल्यामुळे मला ते लवकर नव्हतं समजलं. बट तुमचं असं काही असेल तर आधी इझी चॅप्टर्स पासून सुरुवात करा, जेणेकरून थोडासा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. जेव्हा मला कळलं की मला डिफरन्सिएशन येते, तेव्हा मला हे पण कळलं की मी त्याचं ॲप्लिकेशन पण करू शकते. देन आय बिल्ड कॉन्फिडन्स आणि मग मला कळलं की ठीक आहे, आपण इंटिग्रेशन पण करू शकतो, ठीक आहे आपण हे पण करू शकतो. सो असं करत करत आणि मी सुरुवातच मॅथमॅटिकल लॉजिक वगैरे ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले होते. परत मी फक्त PYQs वरती शिफ्ट झाले. परत मग मी प्रोबॅबिलिटीचे, बायनॉमियलचे पण फक्त PYQs केले होते, जे त्या पुस्तकामध्ये होते टार्गेटवाल्या. काही क्वेश्चन्स एक्स्ट्रा थोडेफार मी पुस्तकामधून केले असतील, बाकी मोस्टली PYQs केले होते. डिफरन्सिएशन थोडंसं अर्थात मला भीती असल्यामुळे मी ते एक्स्ट्राचे क्वेश्चन्स पुस्तकामधले पण केले होते अपार्ट फ्रॉम PYQ. ठीक आहे. बाकी तर मोस्टली PYQs केले होते मी. ट्रिगोमध्ये पण PYQs होते आणि वेक्टर्स लाईनमध्ये पण होतेच. लिनियर प्रोग्रामिंग इज इझिएस्ट, मॅथमॅटिकल लॉजिक पण इझिएस्ट आहे. जे इझी वाले आहे ते हवं तर आधी करून घ्या. सो एक असं होतं की ठीक आहे, आपला एवढा तरी सिलेबस पूर्ण झालाय काहीच न होण्यापेक्षा. सो ते मी आधी केलं होतं. आणि बाकी जर तुम्ही CET आणि JEE साठी ऑलरेडी हे करत असाल, तर तुमचं डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन तुम्हाला पक्क ठेवावंच लागणार आहे, कारण मॅथ्स इज ऑल अबाउट दीज टू थिंग्स. सो तुम्हाला ते करावं लागणार आहेच. बाकी जर तुम्हाला CET बद्दल स्ट्रॅटेजी हवी असेल, तर CET मध्ये पण माझे 97.1 काहीतरी पर्सेंटाईल होते. सो इफ यू वॉन्ट तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकते, ते तसं मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी बोर्डसाठी तर मी आहेच आहे, कारण बोर्ड्स तर कमाल होते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून हवं असेल, की फॉर्म्युला शीट कशी बनवायची आहे, किंवा प्रत्येक ह्या चॅप्टरमधले कुठले कुठले फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजे, तर ते सगळं मी ऑलरेडी त्या प्लेलिस्टमध्ये टाकलेलं आहे, जी मॅथची प्लेलिस्ट मी घेतली होती. सो ती रेफर करा. बाकी अजून काही असेल तर मी आहेच, आणि अजून कुठल्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते पण नक्की सांगा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.